श्री स्वामी समर्थ माऊली सगळ्यांना. आज आपण बघणार आहे ईशान किशनचा कमबॅक. सूर्या, हार्दिक पांड्या. आता 7 तारखेपासून T20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. हीच टीम पुन्हा परत खेळणार आहे T20 वर्ल्ड कप मध्ये. फक्त एक चेंज राहील ना टीम मध्ये, फक्त संजू सॅमसनच्या जागेवरती तिलक वर्मा येईल. कारण संजू सॅमसनला ऑलरेडी 5 चान्स दिले भारताने, पण यावेळेस तो त्याचा फॉर्म काही वापस आला नाही. आणि ईशान किशनने त्याचं सोनं केलं. यावेळेस ईशान किशनने 103 रन ठोकले, शतक ठोकले यावेळेस. मला तर वाटतं 43 बॉलात 103 रन केले ते. मला वाटतं 10 सिक्स 6 4. त्याने 4 मॅचमध्ये 215 रन केले 213च्या स्ट्राईक रेटने. आणि टोटल 4 मॅचमध्ये त्याने 16 मारले. आणि त्याने आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावी केला. 2000 रन त्याने पूर्ण केले T20 मॅचमध्ये. आणि सोडीला त्याने एका ओव्हरमध्ये 28 रन केले. हा सोडीचं काय सांगू तुम्हाला आता. मागच्या मॅचमध्ये सोडीला 28 रन काढले होते. या मॅचमध्ये ईशान किशनने धुतले याला 28 रनमध्ये. एकही बॉल सोडला नाही. पहिला वाईट बॉल सोडून टोटल 4 6 खतरनाक ठोकले झाला. हे तर पक्क झालं. आता ईशान किशन वर्ल्ड कपमध्ये खाली नुसतं पाणी पाजणार नाही प्लेअरला. तो प्रत्येक म्हणजे तुम्हाला खेळताना दिसत. हा थोडी किपरिंग त्यांना 2-3 बॉल सोडले, 1 कॅच सोडली, ठीक आहे. पण बॅटिंगमध्ये फॉर्ममध्ये थोडी तब्येत खराब आहे. राहिली सूर्याची गोष्ट. सूर्याने 63 रन केले 30 बॉलामध्ये. आणि त्याचे 3 रन पूर्ण झाले या मॅचमध्ये. आणि ह्या 5 T20 या मॅचमध्ये त्याचे हाय स्कोरिंग रन त्याचे 242 रन केले त्याने यावेळेस कॅप्टन्सीमध्ये. सूर्या भाऊ ऑलरेडी आता खूप फुल फॉर्ममध्ये आलेला आहे. आणि पांड्या भाऊचे तर विचारू नका. पांड्या जर बॅटिंग करायला लागला की बॅटिंग असं करतो की फिनिशिंग करतो बॅटिंगच्या डायरेक्ट. आणि बॉलिंग करतो तर खतरनाक बॉलिंग करतो. म्हणजे बॅटिंग ऑलराऊंडर म्हणता येतं, बॉलिंग ऑलराऊंडर म्हणता येतं. आणि राहिली अर्शदीप सिंग. भाऊनाचा पंजा खोलला आज. कसा खोलला? 5 विकेट घेऊन. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगला चांगलं ठोकलं त्यांनी. नंतर भाऊना 2 ओव्हरमध्ये कमबॅक केला. अर्धी टीम क्षमत घातली अरे. 5 विकेट. पण आज बुमराला खूप मारलेलं. बुमराला 51-54 रन काढले बुमराला आज. बुमराला 4 ओव्हरमध्ये 58 रन केले. आज अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या. 3 विकेट 33 रन दिले अक्षर पटेलने. फेन ॲलनने बुमराला खूप मारला आज. 4 ओव्हरमध्ये किती रन केले असं? 58 रन. बुमराचा कमबॅक लवकर व्हायला पाहिजे, कारण बुमरा मेन बॉलर आहे भारताचा. हा, भारताने 46 रनांनी मॅच जिंकली, काही प्रॉब्लेम नाही आहे. भारताने 271 रन केले ते 5 विकेटवरती. आणि त्यांची टीम ऑल आऊट झाली 225 वरती 10 विकेट. त्यांनी बी रन चांगले केले. भारताने ह्यावेळेस रेकॉर्ड नोंदविला 6चा होत. ह्या मॅचमध्ये भारताने 36 6 म्हणजे सगळ्यात हायेस्ट
6 मारणारा भारत झाला T20 मध्ये आणि 496 रन हे भारताने केले या मॅचमध्ये. म्हणजे भारत दोन्ही मॅच न्यूझीलंड आणि भारत मिळून 496 रन केले. आणि हर्षदीपने 5 विकेट घेतले 51 रन देऊन 4 ओव्हरमध्ये. आणि ह्या मॅचचा हिरो खरं मला अक्षर पटेल आहे. त्यांनाच विकेट काढले फायनल वगैरे, कारण की जेव्हा विकेट पडत नव्हते त्यावेळेस सुरुवात अक्षर पटेलने सुरुवात करून दिली. नंतर मग हर्षदीपचा कमबॅक झाला. थोडी तब्येत खराब आहे, थोडा आवाज खालीवर होती होईल. नंतरची गोष्ट बघा, आता जर संजू सॅमसनच्या जागेवरती तिलक वर्मा येईन, म्हणजे ओपनर तुम्हाला वाटतं कोण ओपनर कोण आहे आता वेळेस T20 वर्ल्ड कप मध्ये? ईशान किशन आणि अभिषेक शर्मा. जर एखादा विकेट पडला तर किशन ठोकन समोर टीमला. किशन बी गेला तर खाली शिवम दुबे आहे, रिंकू सिंग आहे, परत अक्षर पटेल आहे, सूर्या आहे. कमीत कमी या टीम मध्ये 7 ऑलराऊंडर आहे, 7 बॉलिंग अटॅक आणि 8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे. सध्या या टीमला हरवणं शक्य नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टीम आहे सध्या. गेले तर 120 रन पर्यंत आउट होऊन जाईल, चालले तर 350, 400, 350 पर्यंत टार्गेट देऊ शकते समोर टीमला. तर 5व्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं असेल 271 रन केले. ही टीम 300, 350 रन करायची ताकद ठेवू शकते. आता हे म्हणत असेल कालचे प्लेयर, हार्दिक पांड्या असो, परत तिलक वर्मा, अक्षर पटेल, रिंकू सिंग, आम्हाला चान्स भेटतो नाही खेळायला, कारण की वरचे विकेट पडले तर खाली खेळाल ना. वर 2 राक्षस बसलेले आहे तुमचे, ते राक्षस कोणाला वरती येऊन देत नाही. राक्षस म्हणजे अभिषेक शर्मा आणि ईशान किशन आणि सूर्या. हे तिघ असे खेळत आहे की समोरची टीमचा धुवा उठतोय बॉलरचा, धुवा नाही तो धुवा. राहायला त्याला पांड्या काढतोय, हार्दिक पांड्या विकेट बी काढतोय, रन बी काढतोय, स्ट्राईक रेट बी 200 पुढेच आहे. सध्या तरी ह्या टीमला टक्कर द्यायला ऑस्ट्रेलिया देऊ शकते एखाद्या वेळेस फक्त. हा, ऑस्ट्रेलिया देऊ शकते. त्यांच्यामध्ये खूप ऑलराऊंडर वगैरे आहे, खेळतील चांगले. पण शक्यतो जरा संजू सॅमसन जागा रिकामी झाली, तिलक वर्मा आला, टीमले खतरनाक बनव. फक्त या टीममध्ये एकच क्युरी आहे, फक्त संजू सॅमसन. जर ओमन वगैरे म्हणजे साध्या टीम असतात त्याच्यावरच फक्त बुमराह वगैरे बसू शकतो खाली, हर्षित राणाला चान्स भेटू शकतो फक्त, किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे सांगता हर्षित राणाला चान्स भेटायची शक्यता कमी आहे. बुमराहच खेळ. हा जर ज्या छोट्या टीम आयर्लंड, ओमन या टीम जर असेल तर मग यांच्या विरुद्ध हर्षित राणा खेळू शकतो. आणि न्यूज अशी आली की पाकिस्तान खेळत नाही यावेळेस भारतासोबत, त्यांनी माघार घेतलेली आहे T20 वर्ल्ड कप मधून. भारतासोबत आम्ही खेळणार नाही. तर बघू काय होतं, पुढची न्यूज काय होते. आणि माझं चॅनल नवीन आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बटन आहे बेल आयकॉन, दाबायला विसरू नका.
रोज तुम्ही नवीन कंटेंट आणतो. आता पुढे IPL वगैरे आहे. WPL 5 तारखेला फायनल आहे. कव्हर करत जाऊन आता 7 तारखेपासून T20 वर्ल्ड कप सुरू स्टार्ट होणार आहे. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा.